वेळेवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पैथोलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। आमणापूर येळावी मार्गावरील रेल्वेच्या पुलाखाली पाणी, चिखल साचण्याने शेतकरी त्रस्त। गेट नंबर 114 ते 115 समांतर पर्यायी मार्गाची मागणी। येळावी आमणापूर मार्गावरील रेल्वे गेट नंबर 115 खाली नेहमीच पाणी साचत आहे। भौगोलिक परिस्थिती न लक्षात घेता बांधलेल्या भुयारी पुलात नेहमीच पाणी साचून राहिलेले असते। शिवाय पुलाखाली दोन्ही बाजूला गाळ साचून चिखल झाला आहे। दलदलीत पाणकणीस वाढू लागले आहे। समोरून चारचाकी आल्यास दुचाकीला बाजूच्या चिखलातून गाडी काढावी लागत असून यामुळे लहान मोठ्या अपघाताची शक्यता आहे। सतत साचणारे पाणी आणि चिखल यामुळे या पुलातून चालत जाणे हे मुश्किल होऊन बसले आहे। याचा नाहक त्रास विद्यार्थी, महिला, शेतकरी, दूध उत्पादक, प्रवासी यांना होत आहे। गेट नंबर 115 येथील कोणत्याही भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता बांधलेल्या भुयारी पुलामध्ये आजूबाजूच्या निचराचरीमुळे पाणी साचणे साहजिकच आहे। त्यामुळे येळावी आमणापूरसह परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे। परंतु वारंवार पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासन याची कोणतीही दखल घेत नाही। यापूर्वी आमणापूर ग्रामस्थांनी थेट भुयारी पुलाखाली पाण्यात बसून आंदोलन केले आहे। याशिवाय रेल्वे अधिकारी, कंत्राटदार यांना हार घालून गांधीगिरी आंदोलन केले आहे। भौगोलिक परिस्थिती अनुकूल नसतानाही रेल्वेने भुयारी पूल उभारला। जलवाहिनीचे काम दुसऱ्यांदा करूनही पुलात साचणारे संपूर्ण पाणी काढण्यात अपयश आले आहे। त्यामुळे साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे। विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे। काळ्या मातीमुळे भविष्यात अपघाताचीही भीती आहे। पुलाखाली पाणी साचल्याने येळावी आमणापूर हा मार्ग पावसाळ्यात वाहतुकीस पूर्णपणे बंद होतो। शेतकऱ्यांना शेतात जाणे येणे मुश्किल होऊन बसते आहे। या पुलाखाली नेहमीच पाणी साचून राहत असल्याने शेतकऱ्यांनी गेट नंबर 114 ते 115 पर्यंत रेल्वे लाईनशी समांतर पर्यायी मार्गाची मागणी केली।